वातव्याधीचे मत असे की राजनीतीशास्त्रात पारंगत अशा नवीन मनुष्याच अमात्य नेमावे. नवीन माणसे दंडधारी राजाला यमासारखा मानतात, त्यामुळे त्यांच्या हातून अपराध होत नाही. तर बाहुदंतीच्या मते शास्त्र जाणणारा परंतु प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसलेला मनुष्य कामे करताना गांगरून जाण्याचा संभव आहे. यास्तव चांगल्या कुलात जन्म, बुद्धिमत्ता, शुद्ध वर्तणूक, शौर्य आणि स्वामी भक्ती यांनी युक्त असलेल्यांना अमात्य करावे, कारण या संबंधात ह्या गुणांना प्राधान्य आहे. हे सर्व काही उपपन्न आहे असे कौटिल्याचे मत आहे, कारण कार्यतडीस नेण्याच्या सामर्थ्यावरून मनुष्याच्या सामर्थ्याची कल्पना करता येते आणि प्रत्येकाच्या सामर्थ्यानुसार अमात्यांच्या दर्जाची आणि देश, काल व करावयाचे कार्य यांची विभागणी करून